निलेश साठी पुढील पहिला चेंडू अमोल यांचा. सामन्याला सुरुवात केली. पहिला झेल आणि पहिला झेल मिस झाला. इथे पाहूया नो बॉल आहे. नावामध्ये आदर्श आहे. क्रिकेट संघाला आम्ही या संघाला बऱ्याच अगोदरपासून ओळखतो. खूप सुंदर खेळी असते आदर्श क्रिकेट संघाची. पाहूया थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाले असेल. नो चेंडू आहे. क्षेत्ररक्षण बदल करताना किरण पोचला स्ट्राइक वरती आणि नॉन स्ट्राइकला आता असणार आहे निलेश. पहिला चेंडू नो आणि एक धावा, 2 धावा आली आहे. पुढे चेंडू पुन्हा एकदा अमोल. सामना करेल किरण, लेफ्ट हँड बॅट्समन. पुढील चेंडू पुन्हा एकदा किरण साठी आडव्या बॅटनी फ्लिप केला. चेंडू चाललाय डीप मध्ये. 1 बॉम्ब सीमारेषा बाहेर येतोय. चौकार. आता तिकडे आपला कोण प्लेयर नाहीये. भाईना सांग ना. भाई तिकडे प्लेयर नाहीये. तो एक्स्ट्रा प्लेयर आहे करंजाईचा. अरे संघा खेळाडू आहे तो 15वा 12 प्लेयर आहे तो. अरे रे. पुढील चेंडू पुन्हा एकदा अमोल यांचा फ्लिप केला लेग साइडला. डीप मध्ये चौकार आला किरण यांच्या बॅट मधून. मयुरेश डिंगणकर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी हलकासा ड्राईव्ह, हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ऑफ साइडला खेळायचा माणूस होता परंतु बॅटनी कडा घेतली आणि एक धावा कंप्लीट केली. सुंदर षटक पाहतोय आपण अमोल यांचं. स्ट्राइकला पुन्हा एकदा निलेश. फुल टॉस चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती आहे. डीप मध्ये उभा केला. एक धावा कंप्लीट. दुसरा धावा होईल का? रनआउटचा खतरा होऊ शकतो परंतु सुरक्षित रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. किरण आणि निलेशचं सुंदर असं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. एकेरी धावचं रूपांतर केलं दुहेरीमध्ये. दोन्ही धावसंख्या उंचावतीये, जाऊन पोहोचते 9 धावांवरती. आता मात्र उंच उडलेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे परंतु चेंडू आणि क्षेत्ररक्षक काही संबंध नाही. एक धावा कंप्लीट झाली. दुसरी धावा घेईल का? आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली. पुन्हा एकदा धाव होत आहेत. 11 धावा. शिवप्रेरणा सेवा मंडळाचे पुढचे सत्कार मूर्ती असतील सूर्यकांत टेमकर आणि त्यांची फॅमिली. सूर्यकांत टेमकर आणि त्यांची फॅमिलीला विनंती करतो की त्यांनी आता मात्र आडव्या बॅटनी सरळ प्रहार केला. डीप मध्ये सरळ सीमारेषा बाहेर येतोय. खणखणीत चौकार. सूर्यकांत टेमकर आणि त्यांच्या सौभाग्यवती टेमकर काकी. सोमजाई क्रिकेट संघ असोंड वर्सेस आदर्श क्रिकेट संघाळी करंजाळी यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना आपण पाहतोय. आता मात्र चेंडू चाललाय सीमारेषेपर्यंत. क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती. एक धावा कंप्लीट. दुसरी धावा घेतील का? आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पण तेवढंच दाद द्यावं लागेल क्षेत्ररक्षकाला. दौलत मेंगे यांना विनंती करतोय की सूर्यकांत टेमकर साहेब आणि त्यांची फॅमिलीचा सत्कार करायचा आहे. आणि पहिल्या षटकात धाव संख्या 17 धावांवरती.
करंजाळी संघ. दुसरं षटक पाहूया. स्वतः कर्णधारांनी हाताळलं पहिलं षटक. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं, एक चौकार, एक 2 चौकार खाल्ले आणि एकंदरीत धावसंख्या 17 धावांपर्यंत मजल मारता आली असोड संघाला. दुसरं षटक कोण घेऊन येतं आपल्या संघाकडून. अनंतजी शिगवण साहेब यांना विनंती करतोय की सूर्यकांत टेमकर साहेब आणि त्यांच्या फॅमिलीचा सत्कार करायचा आहे. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, इलेक्ट्रिशियन इंजिनियर, मंडळातली लाईट गेल्यानंतर सदा तत्पर असणारे सूर्यकांतजी टेमकर साहेब यांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती किरण असेल आणि गोलंदाजी मार्क नवीन गोलंदाज येतोय सूरज. लेफ्ट हँड बॅट्समनला मार करण्यासाठी सूरज सज्ज. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केलाय. काय धुळीमुळे संपली असं चहाची. किरणसाठी पुढील चेंडू. मागा पटलेला चेंडू पाहूया. पंचांचा काय इशारा येतो. वाईट शर्पणे अवांतरी धावसंख्येमध्ये नक्कीच भर घालतील. धावसंख्या 18 धावांवरती. आणि पुन्हा एकदा वाईट शर्पणे अवांतरी धावसंख्येमध्ये नक्कीच भर. एक धावसंख्या उंचावतीये. जिंकायचं असेल तर नक्कीच आपल्याला एक टार्गेट सेट करावं लागेल. परंतु अवांतरी धावसंख्येमध्ये समोरच्या खात्यामध्ये एक रनाच्या रूपाने डिपॉझिट करतोय आपण 1 धाव. आता मात्र लेग साइडला नोमॅन क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. 1 बम सीमारेषेबाहेर येतोय. किरण ब्रँडेड चौकार. आपल्यातून फलंदाजी किरण यांची आपण पाहतो. आज पण सुंदरशी बॅटिंगचा नजारा पेश करताना वारंवार 2 स्लिप शॉट मारलेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती आला, पण क्षेत्ररक्षक आणि चेंडूचा काहीच संपर्क नाही. या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा 4 धावा आणि 4 धावसंख्या उंचावतीये. 23 धावांवरती दुसरं षटक प्रगतीवरती असताना आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आलेले दिनेशजी मोरे साहेब आणि महेशजी साठम साहेब, नो बॉल. आपण आमच्या कार्यक्रमासाठी आलात, आपले खूप खूप आभार. मी संतोष घाडेगावकर साहेबांना विनंती करतो की त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. श्री दिनेशजी मोरे साहेब आणि महेशजी साठम साहेब, संतोष घाडेगावकर साहेबांना विनंती करतोय की त्यांचा सत्कार करायचा आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला मारलेला अफलातून फटका. मित्रांनो, क्रिकेट खेळताना संयम, प्लॅनिंग, एक्झिक्युशन हे असायलाच पाहिजे. संयम नसला तर विकेट जाते, प्लॅनिंग नसेल तर धावा जातात आणि एक्झिक्युशन नसेल तर मॅच जाते. क्रिकेट म्हणजे युद्ध, संयम म्हणजे ढाल, प्लॅनिंग म्हणजे तलवार आणि एक्झिक्युशन म्हणजे वार. धावताना वेग हवा पण खेळताना बुद्धी. बघूया पुढील चेंडू. लेफ्ट हँडेड शॉर्ट थर्डमॅनला मांडलेला फटका. 1 धाव आणि या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 27. बिनबाद 27 धावा. फाईन लेगला गेलेला खेळताना चुका होतातच, पण चुकांवरून पुढचा परफेक्ट प्लॅन तयार होतो. एका चेंडूने मॅच जिंकत नाही आणि एका चुकीने खेळ हरत नाही. संयम ठेवा, प्लॅन फॉलो करा आणि एक्झिक्युशनचा दणका येईल. 28 धावा बिनबाद.
पुढील चेंडू ओ मित्रांनो संधी सोडायला नाही पाहिजे. बिनबाद 28 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 30 धावा. वाईट बॉल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. आणखीन 1 ओव्हर बाकी आहे. 2 बॉल बाकी आहेत अजून. पुन्हा एकदा अंपायरने इशारा दिला वाईटचा. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धावा ऑलरेडी पोहोचल्यात 32 वरती. साईडला साईड. पाहूया सूरज काय करतायत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा वाईटचा इशारा दिलेला आहे अंपायरनी. सलग 3 वाईट टाकलेले आहेत. धाव संख्येत 1-1 करून भर पडत आहे आणि धाव संख्या झालेली आहे 33 धावा. वाईट 3 वाईट. दुसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. पाहूया सूरज काय करतायत या बॉलमध्ये. पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकलेला आहे. बॉलरला एकच सांगावंसं वाटेल, मावळ्या 2 फटके खाल्ले म्हणजे युद्ध हरला जसं होत नाही रे. छत्रपतींच्या मावळ्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. आता पुढचा चेंडू म्हणजे परत मिळवलेले स्वराज्य. धैर्य धर, पुढचा बॉल तुझा पुनराग्रह असेल. आणि अशा तऱ्हेने पॉइंटच्या दिशेने मारलेला हा फटका. आणि या 2 धावेच्या साथीने संघाची धावसंख्या झालेली आहे 37. विदाउट लॉट्स 37. संजय कंजा अलाउन्स करून सांग स्वतःच्या मौल्यवान वस्तूंची काळजी स्वतः घ्या म्हणून. नाही मस्करी नाही. मोबाईल सापडलाय कोणाचा तरी. मोबाईल कोणाचा तरी सापडलाय, ओळख पटून घेऊन जा म्हणून सांग. शेवटचं षटक ना. पुढील शेवटचं आणि निर्णायक षटक असेल. बॉलर आहे प्रेम. मित्रांनो, महाराजांनी कधी युद्धात नशीब बघितलं नाही, काम बघितलं, ध्येय बघितलं आणि योजना बघितली. हा संघही आज तसाच खेळतोय. दमदार तयारी, अचूक योजना आणि शेवटपर्यंत अंगात असलेली स्वराज्याची जिद्द. छान खेळ करा, विजय तुमचाच असेल. संघाची धावसंख्या 39, 39 विदाउट लॉस. पुढील संघ असेल फोपलवणी मानाई देवी संघ वर्सेस KCC उंबरले. दोन्ही संघांना विनंती करतो त्यांनी आपल्या संपूर्ण 11 प्लेयर सोबत टॉस बॉक्स जवळ उपस्थित राहायचंय.
तिसऱ्या चेंडूमध्ये 3 धावा घेतलेल्या आहेत आणि धाव संख्या झालेली आहे 48. 48 धावा झालेल्या आहेत. पाहूया काय होते आपण. पुढचा चेंडू जोरदार फटकवण्याचा प्रयत्न केला पण बॉल गेलेला आहे डॉट. गोलंदाज प्रेम यांच्याकडून शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया काय करतायत. आपल्या संघासाठी सामना रोखू शकतील की नाही. जोरदार बॉल मारण्याचा प्रयत्न केलाय आणि एका धावेमध्ये समाधान मानावं लागणार आहे. धाव संख्या झालेली आहे 49. बघूया असोड संघ 50च्या दिशेने वाटचाल पुढे करतोय की नाहीये. आजच्या टुर्नामेंटमध्ये सगळ्यात हायस्ट धावसंख्या आहे. अशा प्रकारे 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. प्रताप संघ ठरलेले या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून हा पहिला संघ ज्याने एका इनिंग मध्ये 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जोरदार टाळ्या होऊन द्या एकदा असोड संघासाठी. दोन्ही खेळाडू आहेत निलेश आणि किरण नाबाद या लोकांनी 50 धावा मारलेल्या आहेत. पुढील संघ असेल फोपलवणे मानवी देवी संघ वर्सेस केसीसी उंबरले. दोन्ही संघाचा या ठिकाणी टॉस होतोय. पाहूया कोण टॉस जिंकतोय. आदर्श क्रिकेट संघ करंजाळी यांच्या समोर आता 51 रन करायची त्यांच्या समोर परिस्थिती उभी आहे. पाहूया काय करतायत. 51 धावा मारू शकतील की नाही आदर्श क्रिकेट संघ करंजाळी. असोड संघाने पहिल्यांदाच या ठिकाणी 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. असा प्रथमच संघ ठरलेला आहे. पुढील सामना होणार आहे पोपलोणे मानाई देवी क्रिकेट संघ आणि केसीसी उंबरले. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. आपल्याला अजून बरेच सामने खेळायचे आहेत. आतापर्यंत जसं सहकार्य केलं तसं सहकार्याची अपेक्षा आहे. पोपळवणेच्या मातीतून उगवतात खेळाडू आणि मानाई देवीच्या कृपेने त्यांचा खेळ तर देवीचा आशीर्वाद. कधी वाटतो आज विरोधकांना मानाईचा मान दाखवला जाणार. त्याचबरोबर केसीसी उंबरले अपोजिट संघ. उंबरलेचा क्रांतिकारी घडामोड करणारा संघ. केसीसी म्हटलं की ऊर्जा वेग आणि नेमकं लक्ष. आज स्कोअरबोर्ड हादरणारच. अमोल आणि अनिल दोघे बंधू. पुढील नाणेफेकीसाठी मी कल्पेशजी नाईक साहेब यांना विनंती करतोय. त्यांनी पुढील संघाचं नाणेफेक करायचंय. फोपलवणे मानावी देवी संघ आणि केसीसी उंबरले यांच्या नाणेफेकीसाठी कल्पेशजी नाईक यांनी विनंती करतोय. असोड संघाने फिल्डिंग लावून घ्यायचंय. रिक्वेस्ट आहे मित्रांनो. 5:30ला अंधार होतो आणि आपल्याला सगळे सामने प्रकाशात खेळायचे आहेत. बॅटर आलेले आहेत.
आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. हॅलो, दुपार सत्रात हा रंगणारा सामना असोंड वर्सेस करंजाळी, काहीसा अटीतटीचा सामना पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी. यापुढील होणारा सामना पोपलवणे मनाई देवी संघ वर्सेस केसीसी उंबरले. या ठिकाणी उंबरले संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. उंबरले संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा मान स्वीकारलेला आहे. चला आपण वळूया मैदानाकडे. रखरखत्या उन्हात चालणारा हा सामना. मित्रांनो, क्रिकेट म्हटलं की ऊन असू दे, भूक असू दे, ताण असू दे, हे न पाहता आपण मैदानात क्रिकेट खेळायला उतरतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक. फिल्डिंगची सजावट बघशील. असोड संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे प्रमोद. काहीस नावाजलेला गावाजलेला हा खेळाडू प्रमोद. याचा पहिला चेंडू सामना करतोय तो आणि हा सुंदरसा ट्विट केलेला चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. येतोय खणखणीत पणित ब्रँडेड षटकार. या ठिकाणी 6 धावां चौकार. या ठिकाणी 4 धावांनी संघाचं खातं ओपन होतोय ते. अनिल डिंगरकर यांनी डीप स्क्वेअरला मारलेला कमालीचा चौकार आणि या 4 धावेच्या सरासरीने संघाची धावसंख्या झालेली आहे 4 विदाऊट लॉस. या ठिकाणी माझ्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेले आहे सचिन दादा शिगवण. एक सिरियस क्षेत्रातील एक नामवंत नाव असं सचिन दादा शिगवण. पुन्हा एकदा प्रमोद सज्ज होतोय गोलंदाजी पटावरती. फलंदाजी पटावरती मात्र अजून तैनात येतो. पुन्हा एकदा ट्विट केलाय चेंडू हवेमध्ये. पाहूया काय होतंय. चेंडू जातोय आणि या 2 धावावरती समाधान मानावं लागतंय ते अनिल याला. पुन्हा एकदा दोन भाऊ मात्र मैदानात. पुन्हा एकदा अनिल सज्ज होतोय. सामना करतो तो प्रमोदाचा. आपला संघ जर विजयाच्या दिशेने घेऊन जायचा असेल तर प्रमोद याला आपल्या गोलंदाजीमध्ये काहीतरी बदल करावा लागेल, काहीतरी कमबॅक करावं लागेल. पुन्हा हा ट्विट केला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातोय आणि या 3 धावा यशस्वीरित्या पूर्णपणे पार करतोय तो अनिल. काहीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला या मैदानावरती अनिल आणि अमोल्याच्या मध्ये. संघाची धावसंख्या मात्र होते ती 9. पुन्हा एकदा प्रमोद सज्ज होईल. प्रमोदला काही गोलंदाजीचा अंदाज येत नाही. प्रत्येक चेंडूवरती फटका बसला जातोय. पुन्हा एकदा अमोल सज्ज होईल प्रमोद याचा सामना करण्यासाठी. आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये काहीच बदल करताना पाहायला मिळत आहे प्रमोद असोन संघाकडून. प्रमोद पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करतोय तो अमोल्याचा आणि हा काहीसा न समजलेला चेंडू, निर्धाव चेंडू आणि या 4 धावा. काहीच गच्चात क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला असोन संघाकडून. संघाची धावसंख्या मात्र होते ती 13. प्रमोद पुन्हा एकदा सज्ज होईल. सामना करतोय तो अमोल. शिवप्रेरणा चषक 2025 पर्व पहिले या सामन्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित खेळाडू तसेच रसिकांचे मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा हा ट्विट केला चेंडू. पुन्हा एकदा 4 धावा. संघाची धावसंख्या 4 न होते बरं, संघाची धावसंख्या मात्र होते 17. मला वाटतं पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू असावा.
आजच्या आमच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून जी किरणजी लिंगणकर साहेब लिंगणकरवाडी करंजाई यांनी उपस्थिती दाखवलेली आहे. आम्ही आपले खूप खूप आभार. पुन्हा एकदा प्रमोद आपलं वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिलं षटक घेऊन आला होता आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू प्रमोद त्याचा सामना करतोय तो मात्र अमोल पुन्हा एकदा सज्ज होतोय. अमोल फलंदाजी पटावरती आणि हा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागते. ते अमोल याला संघाची धावसंख्या मात्र होते ती 18 बिनबाद 18. काहीस महागडस षटक म्हणता येईल असोम संघासाठी. प्रवीणजी पाटील काहीच आपल्या संघाला कानमंत्र देताना पाहूया असोम संघाकडून दुसरं षटक कोण हाताळत आहे. बारा चेंडू मध्ये 33 धावाची गरज आहे ती. आदर्श क्रिकेट संघ करंजाळी याला पाहूया दुसरं षटक कोण हाताळत आहे. बॉलरचं नाव काय? बॉलर नेम प्लीज. अविनाश. पाहूया अविनाश आपल्या संघ आपल्या गोलंदाजीमध्ये काय फिरकी गोलंदाजी करतात. आपला संघ विजयाच्या दिशेने आपला घेऊन देतात का. पुन्हा एकदा कमबॅक करतात का टीम असोन. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळतोय तो म्हणजे अविनाश. त्याचा सामना करतोय तो मात्र अनिल सॉरी अमोल. पहिल्या षटकामध्ये काहीशी तुफानी फलंदाजी केली होती ती म्हणजे अमोल याने. पाहूया पुन्हा एकदा अमोल सज्ज होतोय गोलंदाजी पटावरती मात्र अविनाशाचा पहिला चेंडू सामना करतोय अमोल. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर असा ट्विट करण्याचा प्रयत्न परंतु हा काहीसा न समजलेला चेंडू निर्धाव चेंडू काहीशी सुंदरशी गोलंदाजी म्हणता येईल अविनाशाच्या मार्फत. पुन्हा एकदा सज्ज होईल पुन्हा एकदा सज्ज होतोय अविनाशाचा पुढील चेंडू सामना करतोय अमोल आणि सुंदरसा ट्विट केला चेंडू जातो यावेळेस सीमारेषे पार येतोय दणदणीत खणखणीत अमोल ब्रँडेड चौकार. संघामध्ये होते 4 धावा निवाड. संघाची धावसंख्या मात्र होते 22. या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्यासोबत जोडले गेले आहेत माझे छात्र मित्र सुरेशदादा शिगवान. आज खूप मी भाग्यवान समजतो की मला आज या ठिकाणी शिवप्रेरणा चषक 2025 या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळाली. ते पण सुरेशदादा शिगवण काहीच नामवंत नाव असं आपल्या पंचकृषीत अजिंक्य तारा आणि हा सुंदरसा ट्विट केला चेंडू मात्र हवे चेंडू खाली खेळ तैनात आणि हा झेल बाद पहिला झटका बसतोय तो आदर्श क्रिकेट संघ करंजाळी याला अमोल मार्फत. पाहूया त्याची जागा सांभाळायला कोण येतोय. त्याची जागा सांभाळायला येतोय रोशन. पाहूया रोशन काय करतोय आपल्या संघासाठी. तेवढीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी मात्र पाहायला मिळते आपल्याला अविनाशाच्या मार्फत. सुधीर दादा काय सांगाल या टीम बद्दल. सोमजाई असोंड तुम्ही नाव तर ऐकलं असाल रणसंग्राम क्रिकेट क्लब याच्यामध्ये काही तर नामवंत असं एक नाव जोडलं आहे ते सोमजाई क्रिकेट संघ. या टीम बद्दल आपण काय सांगाल. बघायला गेलात तर दोन्ही संघ तेवढेच प्रबल दावेदार आहेत कारण आदर्श क्रिकेट संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. याच स्पर्धेमध्ये याच ठिकाणी रोशन याने 1 चेंडूवरती 6 धावांची गरज असताना षटकार मारून सामन्याला जिंकवला असा रोशन फलंदाजीसाठी येतोय. आणि अजिंक्य तारा चॅम्पियन चषकाचा गेल्या वर्षीचा मानकरी सुद्धा हा संघ आहे. रोशनची त्या महत्त्वपूर्ण कामगिरी होती. गेल्या वर्षी सुंदर असा बॅटिंग रोशननी या ठिकाणी केली होती. 1 चेंडूवरती 6 धावांची गरज असताना सुद्धा षटकार मारलाय असा रोशन. दोन्ही संघ प्रबल दावेदार आहेत. पाहूया दोन्ही संघांची काय रणनीती असेल. या जर स्पर्धेसाठी आपलं या ठिकाणी महत्त्वपूर्ण योगदान द्यावं लागणार कारण बॅटिंग बॉलिंग मध्ये आपलं सुंदरसं प्रदर्शन करावं लागेल. नक्कीच सुधीरदा काहीसा हा सुंदर ट्विट केला चेंडू आणि तेवढं सुंदरशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला प्रमोद याच्याकडून. आणि मला वाटतं या 2 धावा
यशस्वीरित्या पूर्णपणे पार पडले ते अनिल आणि रोशन आहे. काहीच सुंदरसं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला या मैदानावरती. सुदेश दादा, नक्कीच क्रिकेटमध्ये कोणता पत्ता कधी चालेल हे कोणीच सांगू शकत नाही. सुंदर सुंदर मी म्हटलं होतं, कारण रोशनच्या बॅटला जर बॉल लागला तर नक्कीच सीमारेषापर्यंत धाडतो. त्याचं प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवून दिलं त्याने. शॉर्ट पिच गेंद होता, ओळखलं होतं की बराच शॉर्ट पिचचा मला बराच टाइम आहे, बिरकावून दिला लेग साईडला, सीधा डीपमध्ये सीमारेषा बाहेर येतो आहे. एक मोठा गगनचुंबी षटकार. नक्कीच या सामन्यामध्ये मोठं आव्हान ठेवलं आहे ते असोड संघाने आणि त्याचा पाठलाग करतायत ते अनिल आणि रोशन. काहीच सुदेश दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे काहीच नामवंत असा हा रोशन आपल्या फलंदाजीतून नक्कीच कमाल करून दाखवतोय. षटकारांची चौकारांची आतिषबाजी करून दाखवतोय. पाहूया पुढे आपण काय होतंय. आणि काहीसा हा न समजलेला चेंडू, निर्धाव चेंडू. कृपया पंचांशी वाद घालू नका आपला. आणि या ठिकाणी द्वितीय षटक समाप्त होत आहे. संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 30 धावा. 6 चेंडू, 6 चेंडू 21 धावा. काहीच मोठं आव्हान म्हणता येईल, परंतु या क्रिकेटमध्ये कोणतंही मोठं आव्हान किंवा छोटं आव्हान नसतं. पाहूया आदर्श संघ करंजाळी हा पल्ला कशा प्रकारे पार पडतोय की असोड संघ हा त्यांना रोखून ठेवतोय. पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा म्हणजे शेवटचं षटक घेऊन येतोय तो किरण. संभाजी महाराज मैदानामध्ये काहीस गाजलेला हा किरण. पाहूया या मैदानामध्ये काय चमत्कार करतोय किरण. याचा सामना करतोय तो रोशन आणि सुंदर असा ट्विट केला चेंडू. यावेळेस मात्र या प्लेअरची ओळखच कव्हर ड्राईव्ह म्हणून ओळखला जातो, कारण याच प्लेअरने आपला नावाचा दबदबा सुद्धा कायम ठेवलाय. 5 चेंडूवरती सलग 5 चौकार यांच्याच बॅटमधून आलेत. कव्हर ड्राईव्ह सुद्धा सुंदर प्रकारे हाताळणारा हा प्लेअर अनिल डिंगणकर स्वतः त्याचं प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याला पेश केलं, कारण याच्या पहिल्या चेंडूवरती सरळ सीमा रेषेपर्यंत चेंडू पाठवला 4 धावांसाठी. नक्कीच अनिल याला अजून कमबॅक करावा लागेल, कारण धावांचं डोंगर मात्र खूप आहे आणि हा धावांचा डोंगर जर का आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला षटकार आणि चौकारांची आतिषबाजी नक्कीच करावी लागेल. पाहूया अनिल आणि रोशन आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने कशा प्रकारे घेऊन जातात की किरण त्यांना रोखून ठेवतोय. पाहूया किरण याचा पुढील चेंडू सामना करतोय तो अनिल. आणि काहीसा हा पंचांचे दोन्ही हात समांतर दिशेत. धावसंख्येत होईल 1 ने भर. 5 चेंडू 16 धावा. समीकरण पहा, 5 चेंडू 16 धावा. किरण पुन्हा एकदा सज्ज होतोय, सामना करतोय आणि सुंदरसा ट्वेट. 1 धाव पूर्ण, दुसरी धावीची माग, दुसरी धावी पूर्ण. पाहूया काहीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला या मैदानात पुन्हा एकदा अनिल आणि रोशन याच्या मार्फत. नक्कीच, कारण दोन्ही संघ पाहिलात तर खूप सुंदर खेळ आपला सादर करतायत आणि जोपर्यंत अनिल डिंगणकर मैदानात आहेत तोपर्यंत सामना एका हाती सोडला जात नाही कधी. फुलटॉस चेंडू पाहूया नो येतो का. या क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही. 1 धावा कंप्लीट, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट आणि 2 समाधान मानावं लागेल. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. आणि या 2 धावा मिळतील त्या. पुन्हा एकदा सज्ज होईल तो रोशन. 3 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना 2 मोठे फटके मारण्याची नक्कीच गरज आहे या संघाला. सुदेश दादा काय वाटतं, 2 मोठे फटकार येतील का. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत सांगता येत नाही. पाहूया 2 चेंडू 3 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना या पहिला आला बघा. पहिला षटकार दाखवून दिलं. दुसरे तर मैबी 1.25 शेर आहे, कारण या प्लेअरला एक कव्हर ड्राईव्हचा बादशाह म्हणून ओळखला जातं. याच प्लेअरच्या नावावरती 5 चेंडूवरती 5 चौकार आहेत. आता सामना आला तरी चालेल, पण या प्लेअरने सर्वांची मनं मात्र जिंकली आहेत. पाहूया आता 2 चेंडू आणि समीकरण असेल 6 धावांचं. सगळ्यांचा श्वास रोखून ठेवणारा हा क्षण
पाहायला मिळते आपल्याला. शिवप्रेरणा चषक 2025 पहिले पाहूया. यात काहीसा अटीतटीचा सामना पाहायला मिळते आपल्याला. श्री सोनजाई क्रिकेट क्लब असोंड वर्सेस आदर्श क्रिकेट संघ करंजाळी. पुन्हा एकदा किरण सज्ज होतोय गोलंदाजी पटावरती आणि पुन्हा एकदा हा ट्विट केलेला चेंडू आणि एक धाव पूर्ण, दुसरी धावची माग पाहूया. दुसरी धाव पूर्ण होते का? आणि या ठिकाणी दुसरी धावीत एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालाय तो रोशन आणि अनिल. एक चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी 4 धाव मारावंच लागेल असं वाटेला. सामना एका बाजूने निसटतोय की काय. 50 धावांचं लक्ष ठेवलं होतं परंतु जिद्द मात्र सोडली नाही. जिद्द आपल्या जिद्दीवरती कायम राहिलं. एक चेंडू 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी 4 धावा मारायच्याच आहेत. जर का या सामन्यासाठी आपलं अस्तित्व कायम टिकवायचं असेल तर एक चेंडू 4 धावा आपल्याला बनवायच्याच आहेत. पाहूया जर का बनवला तर नक्कीच टाळ्यांचा कडकडाट असेल. आपल्याला बाकी प्लेअर खांद्यावरती उचलल्याशिवाय राहणार नाहीत. कारण पाहूया एक चेंडू 4 धावांची गरज. 50 धावांचे रन चेस करताना कुठेतरी समोरच्या संघाला दमछाक आणलाय अनिल डिंगरकर यांनी. नक्कीच सुरेश दादा, कारण हा जर का 4 धावा घेतल्या तर काहीतरी त्याच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण राहील ते शिवप्रेरणा चषक 2025 मधील. पाहूया काय करतोय अनिल. तेवढाच बलाढ्य गोलंदाज किरण पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. आपल्याला संघ विजयाच्या दिशेने घेऊन जायचं आहे तरी हा चेंडू एक फिरकी गोलंदाजी करायला आणि सुंदर शॉट. बादशाह यालाच म्हणतात बघा, बादशाह यालाच म्हणतात. मी आधीच सांगितलं होतं कारण जोपर्यंत अनिल डिंगणकर मैदानात आहेत तोपर्यंत सामना एका बाजूने निसटूच शकत नाही. पाठवला सीमारेषा बाहेर खणखणी षटकार आणि दाखवून दिलं की हम भी किसी से कम नहीं है. इसको बोलते हैं क्रिकेट. शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत मॅच अगदी रोखून ठेवली होती परंतु दाखवून दिला की मी सुद्धा याच मैदानात प्रॅक्टिस करतो आणि याच मैदानाचा मला चांगला अनुभव आहे आणि मलाच का बादशाह म्हणतात क्रिकेटचा. कव्हर ड्राईव्ह सुद्धा लागवला परंतु आता चेंडू लेग साईडला ठेवला होता. खणखणीत षटकार मारून विजयाचा नांदी आपल्या बाजूने. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप यावेळी पुढील होणारा सामना पोपळवणी मनाई देवी संघ वर्सेस केसीसी उंबरले संघ. आपल्याला विनंती आहे की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सर्जून घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. केसीसी संघ उंबरले कर्णधार आपल्याला विनंती आहे आपण लवकरात लवकर मैदानात असं उतरायचं आहे. म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये असं आहे की कोण कधी कामाला येईल सांगू शकत नाही.